नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय स्टडी मॅथ या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। आपण पाहत आहात द 5 मिनिट शो। यामध्ये आपण 5 मिनिटांमध्ये 5 प्रश्न पाहत असतो। तर आजचा आपला टॉपिक आहे सिंपल इंटरेस्ट। तर वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आजच्या टॉपिकला। आजच्या टॉपिकचा आपला पहिला प्रश्न आहे, एका रकमेची 8% दराने 3 वर्षात रास 5080 रुपये होते, तर ती रक्कम कोणती असेल? आता सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज। सरळ व्याजचा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहित आहे, P इंटू आर इंटू टी अपॉन 100 हा फॉर्म्युला आहे। तर फॉर्म्युल्यात P म्हणजे प्रिन्सिपल होत असतं, आर म्हणजे रेट आणि टी म्हणजे टाइम। आता प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय काढायचं आहे हे सुद्धा समजणे महत्त्वाचे असते। जसं आपल्याला दिलेलं आहे 8% हे काय आहे? रेट। टाइम सुद्धा दिलेला आहे, टाइम किती दिला आहे? 3 आणि रास दिलेली आहे। तर रास म्हणजे काय होत असतं? प्रिन्सिपल प्लस अमाउंट। आणि विचारला काय आहे आपल्याला? प्रिन्सिपल विचारली आहे। तर आपल्याला काढायचं काय आहे? प्रिन्सिपल। तर कशी काढायची चला पाहू। सरळ सरळ रेट आणि टाइमचा गुणाकार करून टाकायचा। किती झाले? 24। प्रिन्सिपल आपल्याला दिला आहे का? नाही, मग आपण काय मानायचं? 100 आणि हे 24 ह्या 100 मध्ये ऍड करायचे। तर हे किती झाले? 124। आपल्याला दिली काय आहे? रास। रास किती आहे? 5580 आणि याला इंटू 100 करून टाकायचं, म्हणजेच आपला प्रिन्सिपल अमाउंट आपल्याला भेटून जाईल। चला सॉल्व करूया। 4 त्रिक 12, 4 एक 4, 4 एक 4 उरला 1, 4 त्रिक 12 उरले 3, 4 9 36 उरले 2, 4 25 आणि पुढे किती सॉल्व होते? 31। 31 गुणिला 4 किती होतात? 124 आणि उरले किती? 15, 31 5 155, 45 आणि 100, म्हणजे 4500 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे। समजलं मित्रांनो? ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं राईट आन्सर आहे। चेक करून घेऊ। यस, ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं राईट आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 2, एक रक्कम बँकेत ठेवली असता जितके 5 वर्षात सरळ व्याज मिळते त्यापेक्षा 480 रुपये जास्त व्याज 2% अधिक दराने ठेवली असता मिळते, तर ती रक्कम कोणती असेल? अशा प्रश्नात हमेशा एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला दिलेले काय आहे। दिलेले काय आहे मित्रांनो? ते सरळ सरळ दिलंय की आपल्याला व्याज दिलेला आहे। तर एकच गोष्ट हायलाइट करा, टी म्हणजे व्याज। व्याज किती आहे? 480। जेव्हा ही व्याज दिसलं, व्याज गुणिला 100 करून टाकायचं। व्याज गुणिला 100 केलं, नंतर काय दिलं आहे ते खाली मांडायचं। जसं वर्ष दिले आहे 5 आणि टक्के दिले आहे 2। या इक्वेशन सॉल्व्ह करा, आपल्याला आपले उत्तर मिळून जाईल। 2 दोन्ही 24, 2 दोन्ही 10, हे गेले 24 दोन्ही 48, 48 1010, म्हणजे 48 या प्रश्नाचे राईट आन्सर आहे। ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचा राईट आन्सर आहे। ही ट्रिक तुम्ही कुठल्याही प्रश्नाला यूज करू शकता। कसल्या? जिथे व्याज दिला असेल। काय करायचं? व्याज इंटू 100 आणि जे दिला आहे त्याची मांडणी खाली करायची। तर ऑप्शन नंबर सी या प्रश्न, यस 48 या प्रश्नाचा राईट आन्सर आहे। नेक्स्ट प्रश्न, 1150 रुपये दर साल दर शेकडा 10% दराने किती वर्षात दुप्पट होतील? जेव्हा ही प्रश्नामध्ये दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट असे तुम्हाला दिसले तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची, दुप्पट म्हटलं, दुप्पट म्हटलं आपण किती मानतो? 2। तर 2च्या आधी काय येतं? 1, म्हणजेच आपण 100 मानायचा। याच्या जागी जर तिप्पट आला असता तर काय केलं असतं? तिप्पट म्हटलं किती किती मानले असते तुम्ही? 3, पण त्याच्या आधी काय ते 2, तर आपण 200 मानले असते। चौपट असतं तर 300, पाचपट असलं तर 400। समजलं? आता इथे आहे दुप्पट, दुप्पट आहे म्हणजे आपण किती मानायचे? 100 मानले। 100 याच्यात रकमेला काहीही करायचं नाही, याच्यात लक्ष द्यायचं टक्क्याकडे। जे किती टक्के दिले असेल हे 100 भागेला करून घ्यायचं, टक्के इकडे आणायचे आणि आपलं उत्तर निघून जाईल। उत्तर किती आलं? 10। ऑप्शन नंबर सी चेक करून घेऊ। यस, ऑप्शन नंबर सी 10 हे उत्तर आहे। हे ट्रिक तुम्ही
दुप्पट तिप्पट ह्या टाईपच्या प्रश्नांना यूज करू शकता. अगदी सोपी ट्रिक आहे. नेक्स्ट प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 4. 4,000 रकमेचे 3 महिन्यात 8% दराने सरळ व्याज किती होईल ते शोधा. अगदी इझी आहे. इथे फक्त बघण्यासारखी गोष्ट आहे की 3 महिने दिले आहे. आपण टाइम कशात कन्सिडर करतो? इयर मध्ये. तर 3 महिने भागेला 12 याचं हे केल्यावर किती येईल? 1/4. आपल्याला जास्त करायची गरज नाही. टक्के दिले आहे, टक्क्यासोबत प्रिन्सिपल अमाऊंटचे 2 शून्य कॅन्सल होईल. आहे किती? 40. बरोबर. आणि हे किती झाले? 1/4 आणि टक्के किती आहे? 8. इथं झालं 4 दोन्ही 8 आणि 40 दोन्ही 80. 80 हे सरळ व्याज आहे. हेच आपलं उत्तर असेल. ऑप्शन नंबर सी. पहा चेक करू. येस, ऑप्शन नंबर सी 80 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. एका रकमेची दर साल दर शेकडा 8% दराने 3 वर्षांची रास 2178 रुपये तर 5 वर्षांची रास 2430 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती असेल? थोडासा क्रिटिकल क्वेश्चन आहे, पण याला आपण जर समजून सॉल्व्ह केलं तर याचं उत्तर लगेच निघेल. पहा कसं दिलं काय आहे आपल्याला? 3 वर्षाची रास किती दिली आहे? 2178 रुपये. नंतर तर 5 वर्षाची रास. 5 वर्षाची रास किती दिली आहे? 2430. आता तुम्ही किती वर्षानं वाढ झाली आहे ते पाहून घेऊ. किती वाढ झाली आहे? 2 वर्षानं. बरोबर. आणि किती अमाऊंटनं वाढ झाली आहे हे पण आपण पाहून घेऊ. म्हणजे 2430 मधून आपण 2178 मायनस केले तर किती येतात? 2430 मायनस 2178. थोडं तुम्ही कॅल्क्युलेशन फास्ट करायला शिकसाल तर तुमचं उत्तर लगेच निघून जाईल. इथं आले 2, इथं आला 1, 13तून 8 गेले 5, 2तून 2 गेले 0 आणि इथं 2. 252 रुपये 2 वर्षानं किती वाढत आहेत? 252 रुपये. तर एका वर्षाने किती वाढणार आहे? 126 रुपये. बरोबर. म्हणजे 126 हे एका वर्षानं वाढत आहे. तर सर्वात पहिले आपल्याला दिले किती होते? 3 वर्ष. बरोबर. 126 एका वर्षाने वाढले तर 3 वर्षाने किती वाढले असेल? 126 त्रिक 3 सक 18, 3 दोन्ही 6 आणि 7, 26 त्रिक 52, 26 त्रिक 58. 3 सक 18 8. आता 3 दोन्ही 6 आणि 7, 3 एक 3. 378 रुपये हे 3 वर्षाने वाढले असेल. म्हणजेच प्रिन्सिपल अमाऊंट हा 378 रुपयाने जास्त असेल. तर आपल्याला इथे रास दिली आहे 2178. हे 2178 मधून हे 378 मायनस करायचे. किती आले? 1800 रुपये. 1800 हीच आपली प्रिन्सिपल अमाऊंट होऊन जाईल. तर ऑप्शन नंबर बी हा प्रश्नाचं राईट आन्सर आहे. चेक करून घेऊ. यस, ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.